सर्वांना जय भीम. आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत. आपण जर भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार प्रवाह आहेत किंवा जाती आहेत किंवा जातीच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारची एक विचारसरणी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे धर्म आहेत ते संपूर्ण भारतामध्ये आपण बघितलं तर आज देखील संविधानाच्या माध्यमातून हा जो देश आहे ते पुढे चाललेला आहे. आणि आपण बघितलं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विचारसरणी आहेत त्या विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारचा विचार, वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे सण आहेत ते करताना आपणाला दिसत असतात. आणि तसाच प्रकारचा एक जो कुंभमेळा आहे तो नाशिक या ठिकाणी भरला जातो. आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणचं जे तपोवनभूमी नावाचं जे एक मोठं वनक्षेत्र आहे, हे वनक्षेत्र त्या साधूंच्या राहण्यासाठी आपण बघितलं तर तोडण्याचा एक जो अजेंडा आहे किंवा एक टेंडर आहे ते सरकारच्या माध्यमातून ओपन झालेलं आहे. आणि हे जे तपोवनभूमी आहे, ही जी संपूर्ण हे जे जंगल आहे ते वाचवण्यासाठी तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे अभिनेते सयाजी शिंदे असतील किंवा प्रोडक्शन निर्मिती करणारे गोस्वामी सर असेल किंवा आपण बघितलं तर ज्येष्ठ पत्रकार निरंजनजी टकळे असतील किंवा संपूर्ण पर्यावरणवादी जी लोकं आहेत ती या संपूर्ण मूवमेंटमध्ये सामील होताना किंवा या गोष्टीला विरोध करताना आपण बघत आहोत. आणि प्रचंड जे ही देवराई आहे, आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रकारची अशा प्रकारची जी जंगलं आहेत त्यांना वनरक्षक अधिनियम जो आहे सरकारचा, जो भारत सरकारचा आहे, त्या अंतर्गत अशा प्रकारच्या ज्या देवराई आहेत ते वाचवण्याचं काम हे सरकारचं आहे. आणि म्हणून इथली जी ही देवराई आहे, इथलं जे तपोवनभूमी आहे, ही निसर्ग सौंदर्याने नटलेली जी वनराई आहे ती वाचवण्यासाठी नाशिकमध्ये कशा प्रकारचा आटापट्टा चाललेला आहे हे आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट न्यूजच्या माध्यमातून बघत आहोत. आणि म्हणून ही जे तपोवनभूमी आहे त्याला आपण जर बघितलं अशाच प्रकारची जी कन्सेप्ट आहे ते 1970च्या आसपास सुरू झाली होती. जसं की उत्तराखंडमध्ये आपण बघितलं तर चिपको आंदोलन नावाच्या या गोष्टीने 1974 साली हे जे आंदोलन उभं राहिलं आणि त्या माध्यमातून या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत ज्या पर्यावरणवादी आहेत आणि त्यांची एक मोठी मूवमेंट संपूर्ण भारतभर पसरली गेली. आणि या चिपको आंदोलनाला देशाला एक वेगळ्या प्रकारची गती दिली आणि हे वन संरक्षण कायदा आहे याला पुन्हा एकदा भक्कम करण्याचं काम या चिपको आंदोलनाने किंवा या चिपको मूवमेंटने केलेलं आहे. आणि म्हणून हे चिपको मूवमेंट याचा जर अर्थ आपण बघितला तर उत्तराखंडमध्ये रेनी नावाचा जो विलेज आहे या गावामध्ये एक रस्ता बनत असताना संपूर्ण त्या गावची जी वनभूमी आहे ती नष्ट करण्याचा एक कट रचला गेला. आणि असं म्हटलं जातं की जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराने त्या गावातील जी लोकं होती त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या जागेवरती रात्रीचं त्या ज्या जमिनीचा मोबदला आहे तो देण्यासाठी एकत्र बोलवलं गेलं. आणि तशा प्रकारे रात्रीचा कट करून ती जी जंगलं आहेत ते तोडण्याचा मोठा कुटील असा डाव त्या ठिकाणी रचला गेला होता. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी कुटील असा जो डाव आहे तो त्या ठिकाणी एका मुलीनं रात्रीचा बघितला आणि तिनं पोबारा करून हे जे जंगल आहे तो तोडण्यापासून वाचवलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की या ठिकाणी जी गौरादेवी नावाची जी महिला होती तिनं त्या ठिकाणी फार मोठा जमाव गोळा करून त्या झाडांना जे आहे त्या महिलांनी आलिंगन दिलं आणि ते तोडण्यापासून वाचवलेलं आहे. अशा प्रकारची ही मूवमेंट त्याला आपण आलिंगन म्हणजे अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या झाडाला किंवा एखाद्या गोष्टीवरती जर आपण प्रेम करत असेल तर त्याला आपण चिपकून राहतो. आणि म्हणून ते जे तो जो आदिवासी एरिया होता त्यामधल्या जे महिला आहेत त्यांचा जीवनचारिका जी त्या जंगलांवरती चालते आणि त्या महिलांनी त्या झाडांना आलिंगन दिलं आणि तशा प्रकारची एक मोठी मूवमेंट सरकारच्या पुढे निर्माण झाले. आणि म्हणून या वातावरणाला किंवा म्हणून या क्षणाला चिपको आंदोलन म्हणून समजलं गेलं. आणि हे समाजामध्ये प्रचंड मोठ्या गतीनं अगदी भारत सरकारने त्यानंतरला जो भारतीय वन अधिनियम आहे तो देखील या चिपको आंदोलनाने पुढे आला. आणि म्हणून या ठिकाणी पर्यावरण वाचलं किंवा या ठिकाणी जर आपण पर्यावरणाचा रिस्पेक्ट केला तर मानवी जीवन जे आहे ते
चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मदत होते. आणि म्हणून या नाशिकच्या या साधुग्रामसाठी किंवा नाशिकला हे येणारे जे साधू आहेत त्यांना राहण्यासाठी अशा प्रकारची वनं तोडणं म्हणजे ही कोणत्या प्रकारची संस्कृती आपण उदयाला आणतो याचं फार मोठं विचार करण्याची गोष्ट आज आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा जो धर्म आहे, कोणत्याही प्रकारचा जो विचार आहे, तो ज्यावेळी निसर्गाच्या विरोधामध्ये काम करतो त्यावेळी लोक त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतात. आणि विरोधाच्या मधून एक जनसामान्यांचा मोठा लढा निर्माण होतो आणि या लढ्यातून एक जी क्रांती आहे त्या क्रांतीची चाहूल निर्माण होत असते. आणि म्हणून अशा प्रकारची धर्माच्या नावावरती, अशा प्रकारच्या धर्मांच्या विशिष्ट मानसिकतेतून जी माणसं निसर्गाचं नुकसान करतात, जी माणसं निसर्गाच्या विरोधात रूढी आणि परंपरा निर्माण करतात, त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे, हेच या गोष्टीमधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या चिपको आंदोलनाचं जर आपण बघितलं तर जे चंडीप्रसाद भट आहेत किंवा जे सुंदरलाल बहुगुणा आहेत यांना या चिपको मुवमेंटमध्ये फार मोठं मोलाचं जे त्यांचं भाग आहे किंवा त्यांचा जो सहभाग आहे किंवा त्यांनी दिलेलं जो योगदान आहे ते संपूर्ण भारतापुढे पहिल्यांदा पुढे आलेलं आहे. आणि त्यानंतर भारत सरकारने जो हा वन अधिनियम कायदा केला आणि यानंतरला त्या झाडांना जे दिलेलं जे संरक्षण आहे ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि म्हणून 1980 साली या चिपको आंदोलनानं जो भारतीय वन कायदा अधिनियम आहे तो निर्माण झालेला आहे. आणि प्रचंड मोठं जे हे चिपको मुवमेंट आहे ती संपूर्ण भारतामध्ये वन कायद्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून या मुवमेंटमध्ये आताचा जो लढा आहे तो सयाजी शिंदे असेल किंवा निरंजन टकले असेल किंवा गोस्वामी सर असेल किंवा जी लोक पर्यावरणवादी आहेत, ज्यांना निसर्गाबद्दल जवळीक आहे, ज्यांनी निसर्गामध्ये आपल्या जीवनाचा अमूल्य असा वेळ घालवलेला आहे, त्या व्यक्तींना निसर्गाचं जे महत्त्व आहे ते पटलेलं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर सततच्या होणाऱ्या जंगलतोडीमुळे किंवा सततच्या अशा वृक्षतोडींमुळे जे वातावरण आहे किंवा जो निसर्गाचा समतोल आहे तो आपण बिघडवण्याचं काम करत असतो. आपण जर उत्तराखंडचा जर का विचार केला तर तिथे दरवर्षी तिथे असलेल्या ज्या नद्या आहेत ज्यांची नावं आपण जर बघितलं तर ऋषीगंगा आहे, गरुडगंगा आहे, या ज्या नद्या आहेत ते फार मोठं नुकसानीचं जे क्षेत्र आहे ते नुकसानकारक या भागामध्ये करायचं काम करत असतात. तिथली जी पर्यावरणाची किंवा निसर्गाची जर आपण रचना बघितली तर फार मोठे दऱ्याखोऱ्यातून वाहणारे जे हे लोढे आहेत ते तिथल्या राहणीमानाचं प्रचंड मोठं नुकसान करत असतात. आणि म्हणून जंगलतोडीचं किती अतिशय महत्त्वाचं स्थान मानवी जीवनामध्ये आहे हे आपण बघत आलेलो आहे. आपण जर बघितलं तर जागतिक पर्यावरणाचा जो समतोल आहे तो अतिशय खालच्या पातळीवरती आज आपणाला बघायला मिळतो आहे. आणि त्याच्यासाठी ह्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या समाजापुढे किंवा त्या निसर्गाच्या पुढे घडताना आपण बघत आहोत. आणि म्हणून आपण बघितलं तर निसर्ग जो आहे किंवा ही जी झाडं आहेत ते आपल्याला नेहमीच ऑक्सिजन देत असतात. असं म्हटलं जातं की निसर्गाकडून घेतला जाणारा जो हा श्वास आहे तो श्वास देखील आपल्याला या झाडांच्या माध्यमातून मिळत असतो. आपण जर बघितलं तर गावाकडे किंवा जी मोठं वनराई आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम जे आहे ते देखील सरकारचं आहे. आणि अशा प्रकारच्या धर्माच्या, अशा प्रकारच्या साधुगिरीच्या, अशा प्रकारच्या भोंगलगिरीच्या प्रकारासाठी जर का आपण पर्यावरणाची हानी करत असू तर खरा धर्म आपण बाजूला ठेवून नको तो धर्म समाजामध्ये पेरतोय का याचं देखील आपणाला विश्लेषण करावं लागेल किंवा याच्यावरती आपणाला विचारमंथन करावं लागेल. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आमचे जे बंधू आहेत श्रमेशजी बेटकर त्यांनी यावरती अतिशय फार छान कविता लिहिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की सततची होणारी वृक्षतोड, जंगलतोड पाहता उद्या झाडांनी इगोवर घेतले आणि ऑक्सिजन बंद केला, काय कराल. म्हणजे त्यांनी असं विचारलं आहे की झाडांनी अशा प्रकारचा इगो केला किंवा ऑक्सिजन बंद केला तर तुम्ही काय कराल. आणि निसर्ग, धर्म, जात किंवा पक्ष, बँक बॅलन्स किंवा सोशल स्टेटस किंवा अशा प्रकारचे जे स्टेटस आपण समाजामध्ये बघत असतो ते बघून पावत नाही तर हे म्हणजे हे सगळं बघून तो पावती फाडत नाही तर तो सगळ्यांची पावती सेम फाडतो.
त्यांनी असं लिहिलं आहे की निसर्ग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बघून पावती फाडत नाही, तर तो सगळ्यांची जी पावती आहे ती सेम फाडतो. एका क्षणात जागा आणि माज रिकामा करतो. निसर्ग जो आहे तो कोणाचीही वाट न पावता जो निसर्गाच्या विरोधात वागतो, जो निसर्गाच्या विरोधातल्या अशा प्रकारच्या रूढी आणि परंपरा मानतो, त्याला निसर्ग एका क्षणामध्ये रिकामा किंवा एका क्षणामध्ये त्याचा जो माज आहे, अशा प्रकारच्या विचारसरणीचा जो माज आहे तो उतरवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आपण बघितलं तर जे मोठे मोठे रोग आहेत, जसं की मागे कोरोना आला किंवा ऑक्सिजनमुळे वाढणारे जे हार्ट अटॅक आहेत किंवा समाजामध्ये वाढणारे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रोगराई आहेत, त्या आपण अशा प्रकारच्या कृत्यांमुळं हे जे रोग आहेत ते समाजामध्ये वाढताना किंवा मनुष्य जातीमध्ये निर्माण झालेले आहे. आणि म्हणून त्यांना पुढे असं म्हणायचं आहे की डायनासोरना सुद्धा असाच माज होता. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रचंड निसर्गामध्ये सर्वात मोठा प्राणी म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो डायनासोर आहे. त्याला देखील अशाच प्रकारचा माज होता. त्याने जिरवला, म्हणजे निसर्गाने देखील त्यांचा जो माज होता तो जिरवला आणि निसर्गात आता फक्त ते आठवणीत आहेत. जर आपण बघितलं तर आत्ताचे जे डायनासोर आहेत ते आपण फक्त फिल्म इंडस्ट्रीजमध्ये बघतो. फक्त केवळ ज्या काल्पनिक त्यांच्या रंगरंगोट्या आहेत त्याच फक्त आपणाला बघायला मिळतात. एवढा मोठा प्रचंड प्राणी असून देखील आज तो निसर्गाच्या सानिध्यामधून गायब झालेला आहे. त्याला जो आलेला जो माज होता, त्याचा असलेला जो अहंकार होता, जो गर्व होता, तो निसर्गाने कसा गायब करून टाकलेला आहे, असं या ठिकाणी श्रमेश बेटकर आपल्या या कवितेमध्ये लिहित आहेत. आणि म्हणून आणि अधूनमधून हॉलिवूडच्या सिनेमात मोजाव्या आणि लायकीत उड्या मारताना ते आपणाला दिसतात. ते असं म्हणतात जे डायनासोर आज फक्त आपणाला केवळ हॉलिवूडच्या पिक्चरमध्येच बघायला मिळतात, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून माणूस तर एका थापाडीचा आहे. त्यांना असं म्हणायचं आहे, जर का डायनासोर एवढा प्रचंड शक्तिशाली होता तर माणूस एका थापाडीचा आहे, असं त्यांनी या लेखामध्ये लिहिलेलं आहे. निसर्गाने नुसती जांभई जरी दिली तरी आपला बाजार तो उठवू शकतो. म्हणजे एवढा किंचित मनुष्य जो आहे तो निसर्गापुढे अतिशय क्षीण आहे, अतिशय दुर्मिळ आहे. म्हणजे त्यांनी नुसती जांभई जरी दिली तरी अशा प्रकारच्या रूढी मांडणाऱ्या, अशा प्रकारच्या निसर्गाच्या विरोधात काम करणाऱ्या, अशा प्रकारच्या निसर्गाचं नुकसान करणाऱ्या सरकारला किंवा माणसांना तो जांभई दिली तरी एका क्षणामध्ये गार करू शकतो किंवा एका क्षणामध्ये त्याचा विध्वंस करू शकतो. एवढा प्रचंड शक्तिशाली निसर्ग आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून त्यामुळे आपणच आपलं अस्तित्व संपवण्याची घाई कृपया करू नये असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि नंतर परत ती अमिबापासून सुरुवात, म्हणजे मानवी जीवनाचा जो उत्क्रांत आहे, मानवी जीवनाचा किंवा मानवी उत्क्रांतीचा जो नियम आहे तो आपण बघत आलेलो आहोत की अमिबापासून कसा माणूस पुढे पुढे त्याची जी उत्क्रांती आहे ती होत गेलेली आहे. आणि म्हणून आपण जर का असं निसर्गाच्या विरोधात वागलो, आपण का जर असं वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या रूढी ज्या निसर्गाच्या विरोधामध्ये आहेत, ज्या निसर्गावरती घात करतात, त्या जर निर्माण केल्या तर आपली पुन्हा जी जीवनिर्मिती आहे ती पुन्हा अमिबापासून सुरुवात होईल की काय, असं या लेखामध्ये श्रमेशजी बेटकर लिहित आहेत. आणि म्हणून बेकार प्रोसेस आहे ही. त्यांना असं म्हणायचं आहे की ही जी प्रोसेस निर्माण झालेली आहे, ही मानवी जीवनाची जी घडण झालेली आहे, याची जी प्रोसेस आहे ते अतिशय घातक किंवा अतिशय बेकार आहे. आणि त्यांना असं म्हणायचं आहे की फोड येतील पुन्हा माणूस होईपर्यंत. म्हणजे अमिबापासून पुन्हा जर का आपल्याला निर्मिती बघायची असेल तर बेकार किंवा फोड येतील अंगावरती, असं प्रकारचे घातक शब्द त्यांनी आपल्या लेखणीमध्ये मांडलेले आहे. आणि म्हणून निसर्गाचा आदर करूया, आपण तो जपण्याचा प्रयत्न करूया. अशा प्रकारच्या चालीरीती ज्या आहेत त्या समाजामधून नष्ट झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचे जे उत्सव आहेत जे निसर्गाच्या विरोधात आहेत, ज्याला कोणत्याही प्रकारचा निसर्गाचा घात करायचा अशा प्रकारचा कोणताही पुरावा नसताना जर का अशा प्रकारचे उत्सव रूढी जर का आपण पेरत राहिलो किंवा आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या नवयुगाला दाखवलं तर निसर्ग अशा प्रकारे आपणावरती एक ना एक दिवस कोपेल. आणि तशाच प्रकारची परिस्थिती आपण कोरोनामध्ये देखील अनुभवलेली आहेत. प्रचंड मोठ्या प्रकारचा हा कोरोना आला आणि कित्येकांची जी घरं आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि म्हणून आपले जे सण आहेत, आपले जे उत्सव आहे, आपल्या ज्या रूढी आहेत, आपले जे विचार आहेत
ते निसर्गासोबत असले पाहिजे, ते निसर्गाच्या विरोधात ज्या वेळी जातील त्यावेळी अशा प्रकारचा जो हा निसर्ग आहे तो आपणावरती कोपेल अशा प्रकारचा इशारा या लेखणीतून श्रमिकजी बेटकर आपणासमोर मांडताना दिसतात. आणि म्हणून शेवटी जाता जाता धर्म नामाची जी कन्सेप्ट आहे ती आपण कशा पद्धतीनं वापरतोय किंवा त्याचा आपण कशा पद्धतीनं निसर्गाच्या विरोधामध्ये उपयोग करतोय याचं सविस्तर स्पष्टीकरण किंवा याच्यावरती सविस्तर विचारमंथन करण्याचं विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून धर्माच्या नावाखाली हा अधर्माचा खेळ कशाला, पाप धुण्याच्या कुंभात निसर्ग हत्येचा डाग कशाला, तपोवनाच्या हिरव्यागार छातीवर चालवताय तुम्ही क्रूर वार, सांगा झाडांच्या कत्तलीने कसे उघडणार मोक्षाचे दार. आणि म्हणून अशा प्रकारे निसर्गाचा घात करून अशा प्रकारे निसर्गात एक झाड लावलं जर आपण तर ते झाड अगदी मोठी होईपर्यंत कित्येक वर्ष निघून जातात. त्या झाडाची देखभाल करणारे जे लोक आहेत, त्या झाडांच्या सहवासामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत, त्या झाडावरती आपली जीवनचारिका चालवणारे जे लोक आहेत त्यांचं जीवन जर का आपण जवळून बघितलं तर अतिशय मनाला वेदना होतात. आणि अशा प्रकारची ही त्यांची जी जीवन जगण्याची जी पद्धती आहे ती जवळजवळ आपण सिमेंटच्या जंगलामध्ये राहणारे लोक आपण ज्यावेळेला स्वतःला अशा प्रकारे बुद्धिमान समजतो किंवा अशा प्रकारे आपण फ्लॅटच्या जीवनामध्ये राहून मानवी वस्तीमध्ये किंवा निसर्गाच्या वस्तीमध्ये सानिध्यामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांना ज्यावेळी आपण कमी समजतो, त्यांचं अस्तित्व धर्माच्या नावाने रूढीच्या नावाने ज्यावेळी आपण असं बर्बाद करतो त्यावेळी निसर्ग जो आहे तो कोपतोच. आणि म्हणून जी निसर्गाच्या सानिध्यात असणारी त्यांची जी जीवनचारिका आहे, जो निसर्ग या निसर्गामध्ये असणारे हे जे वन वृक्ष वेली फुलं पाणी फुले जे आहेत ती मानवाला जीवन जगण्यासाठी समृद्ध करत असतात. आणि म्हणून जो जीवन जगण्यासाठी आपल्याला सहकार्य करतो त्याच्यावरती जर का आपण अशा प्रकारे कुऱ्हाडी चालवला तर येणारा काल हा अतिशय घातक असेल. येणारा धर्म देखील अशा प्रकारचा जो निसर्गाच्या विरोधात आहे तो देखील अतिशय घातक पद्धतीने पुढे वाटचाल करेल. आणि जेव्हा लोक याच्यावरती विचार मंथन करतील त्यावेळी मात्र लोक त्यापासून अलिप्त होतील, दूर जातील, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून हे जे नाशिकचं तपोवन भूमी आहे, हे जे संपूर्ण जंगलाने वेढलेलं जे जंगल आहे, जो हा निसर्ग आहे तो वाचला पाहिजे. अशा प्रकारची कन्सेप्ट आपण पुढे आणली पाहिजे किंवा त्यांना अशा प्रकारच्या व्यक्तीला ज्या हे वाचवण्यासाठी आपला अमूल्य असा वेळ देत आहेत, समाजासमोर झगडत आहेत किंवा सरकारसमोर झगडा करत आहेत किंवा तशा प्रकारचं भांडण करत आहेत, त्या व्यक्तींना आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण ते देखील आपल्या जीवनाच्या सानिध्यात आपल्या जीवनाच्या निगडीत सहभागी असणाऱ्या गोष्टींचाच विचार करत असतात. आणि म्हणून जे पर्यावरणवादी आहेत, जे निसर्गाच्या सानिध्यात राहून ज्यांना निसर्गाचं महत्त्व समजतं, जे निसर्गाचा अभ्यास करतात त्या व्यक्तींना आपण नेहमी सपोर्ट केला पाहिजे. आणि आपण देखील वैयक्तिक आपले जे विचार असतील, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी असतील, आपले धर्म असतील, ते जर का निसर्गाचं नुकसान करणारे असतील तर आपण कोणत्या प्रकारचा विचार मानतोय किंवा त्या विचारामधून आपण निसर्गाचं मोठं नुकसान करतोय का, यावरती आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून प्राचीन इतिहासामध्ये आपण बऱ्याच वेळा या पंक्त्या वाचत असतो की साधू कसा हवा, जे का रंजले गांजले त्यांची म्हणू जे आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे आपल्या महापुरुषांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि याचा विचार कराल, मंथन कराल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हा सर्वांना जय भीम करून या ठिकाणी राजा होतो. जय भीम.